शेतकरी मित्रांनो, आज भाज्यांचे दर खूपच रिवर्स झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कोथिंबीर हे साधारण 5 पासून ते 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता, मालाची आवक जास्त असल्यामुळे भाज्यांचे दर हे उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चला, कोथिंबीर दिली 6 रुपये, 7 रुपये, 8 रुपये. भारी माल दिले 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये. नमस्कार, बोला. मेथी कशी? मेथी 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 20 रुपये गेली, 15 रुपये, 18 रुपये. चांगले माल गेलेले आहेत बघा. कांदापात 28 रुपये गेलेले, हायेस्ट कांदापात चांगले माल. शापू गेली 15 रुपये, 15. चांगले मेथे गेल्यात 15, 16. शापू गेली 15 रुपये, 18 रुपये, 20 रुपये. कोथिंबीर 5 रुपयापासून 10 रुपयापर्यंत हायेस्ट बाजार आहेत बघा. आज आवक जास्त आहे, पावसामुळे गिराईक कमी आहे. कोथिंबीर 5 रुपये सोडले शेवट. शेतकरी माल, चांगले माल. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू हे शकता. 100 कोथिंबीर किसके 8 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर 8 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे. ए कंचे, उसका पैसा है क्या? अरे ए, उसका पैसा है क्या? त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता, ही 5 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काकडी बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. बरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. फ्लावर हा साधारण 300 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कोबीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोबी साधारण 150 ते 200 रुपयांना बॅग याप्रमाणे सुद्धा कोबी आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा साधारण 500 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 500-700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही 60 ते 65 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 60 ते 65 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर शेवगा शेंगाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेवगा शेंग हे साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंग आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. वांग हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये चायना काकडी बघू शकता. चायना काकडी 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता. 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर लसणाचे दर हे 100 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता. 100 ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं कसं आहे? 60 पासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 60 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये 70 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आलं हे 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता. भोपळा हा साधारण 200 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता. 200 रुपये कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा साधारण 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बटाट्याची आवक बघू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा क्वालिटीमध्ये वाटाणा 80 रुपये किलो याप्रमाणे. भेंडी बघू शकता. भेंडी ही 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो. त्याचबरोबर दोडका बघू शकता. दोडका हा 60 ते 65 रुपये किलो दोडका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 60 ते 65 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो. त्याचबरोबर घोसावळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घोसावळा हा साधारण 20 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये घोसावळा 20 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो.
गावरान गवार बघू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवार ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पुणेरी गवार ही साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, चांगल्या क्वालिटीमध्ये गवार ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता, बीन्स हा 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर महाबळेश्वरी गाजराची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. महाबळेश्वरी गाजर हे साधारण 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता, 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. भेंडी चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला. बरोबर मित्रांनो, मार्केटमध्ये जांभळांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये जांभळांना 70 ते 80 रुपयांपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतो. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे जांभळं पाहायला मिळतात. बरोबर अननसाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अननस बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे अननस आपल्याला पाहायला मिळतो. राजा व्हरायटी या ठिकाणी बघू शकता, अशा मोठ्या साईजमध्ये अननस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर केशर आंब्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. केशर आंबा हा साधारण 60 पासून ते 90 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. शेतकरी माल या ठिकाणी बघू शकता, शेतकरी माल. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा 600 ते 750 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 600 ते 750 रुपयांना कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये गावरान गाजराची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. गावरान गाजर हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. या क्वालिटीमध्ये गावरान गाजर हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, पिकाडोर मिरचीचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पिकाडोर मिरची साधारण 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता, 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कारल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे साधारण, कारलं कसं आहे, 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शेवगा शेंगेची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता, शेवगा शेंग ही साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते.